पण शक्यतो टाळायचं आहे वरून मीठ घेण्यासाठी खाण्यासाठी. ज्यांना हाय ब्लड प्रेशर त्यांनी तर कधीच म्हणजे तसं करूच नाही, वरून मीठ नाहीच घेऊ नये. आता माझ्याकडे बरेच क्लायंट्स आहेत की ज्यांचं वजन कमी होतं आणि इंचेस लॉस काहीच होत नाही, म्हणजे सेम असते वेस्ट साईज. आणि माझ्याकडून मोस्टली मी वेस्ट साईजच म्हणजे रिपोर्टिंग मध्ये असते, बाकी पण मेजरमेंट्स क्लायंट देतात. पण तेच ऍक्च्युली एकच मेजरमेंट रिपोर्टिंग करताना मागे लागावं लागतं क्लायंटच्या. काही जण खूप डेडिकेटेड आणि इफर्ट्स घेणार आहेत की जे व्यवस्थित छान रिपोर्टिंग करतात. तर ह्याच्यामागे कारण हेच असतं की तुमची पचनक्रिया चांगली असणं, मेटाबॉलिझम हे ऐकलं असेल, गुड मेटाबॉलिझम रेट चांगला असेल तर तुमचं वेट लॉस लवकर होतो. ह्याच्यामागे रिझन हेच असतं की मेटाबॉलिझम चांगलं राहिलं तर तुमचं फॅट लॉस कमी होण्यास मदत होते. त्यामुळे पचनक्रिया, आता पचनक्रिया चांगली राहायची असेल तर आहारामध्ये प्री आणि प्रोबायोटिक, त्याचा काय संबंध आहे याचा समन्वय साधणं गरजेचं आहे. प्रोबायोटिक मुळे आपल्याला इसेन्शियल बॅक्टेरियाज मिळतात, जे आतड्यांमध्ये जे चांगले रोगजंतू असतात ते वाढायला मदत करतात. आणि प्रीबायोटिक ह्या चांगल्या बॅक्टेरियांचं वाढायचं काम करतात, जे आपल्याला फायबर पासून मिळतात प्रीबायोटिक. त्यामुळे ताक, दही जसं की प्रोबायोटिक आहे, आंबोळे पदार्थ, तुम्ही याच्यामुळे तुमचं पचनक्रिया चांगली राहणार आहे. ताकाचं ऐकलंच असेल की ताकामुळे आपलं डायजेशन चांगलं होतं, पचनक्रिया चांगली होते. तसं हेच कारण आहे की प्रोबायोटिक तुम्ही प्रो आणि प्रीबायोटिक याचा समावेश आहारामध्ये करा, त्याच्यामुळे तुमची पचनक्रिया नक्कीच चांगली सुधारणार आहे. आणि अजून एक त्याच्यामागे कारण आहे, तुमची झोप आवश्यक आहे. 7 ते 8 तास झोप असणं आवश्यक आहे. आणि मानसिक ताणतणाव मेन हे खूप हल्ली आले की स्ट्रेस मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे. तुम्ही एकीकडे वेट लॉसचं डाएट फॉलो करताय पण तुमची झोप पूर्ण होत नाहीये, तुम्हाला स्ट्रेस आहे, तर तुमचं वजन नाही लवकर कमी म्हणजे होणार नाही, त्या गतीने इतक्या होणार नाही. तुम्ही जरी डाएट इकडे छान फॉलो करताय पण झोप पूर्ण होत नाहीये, खूप स्ट्रेस आहे, तर हार्मोन्स त्याच्याशीच त्याचा म्हणजे संबंध आहे. तुमचा जर मानसिक आरोग्य नसेल व्यवस्थित, त्याच्यासाठी मेडिटेशन करा, शेअर करा तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीला, मित्रमैत्रिणींना, की त्याच्यामुळे तुमचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे मानसिक आरोग्य खूप महत्वाचं आहे. मेंटल हेल्थ इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ऑल हेल्थ अँड वेट लॉस. प्रोटीनसाठी आता नॉन व्हेजिटेरियन मध्ये तर चिकन आहे, एग्स, फिश मध्ये पण आहे, रेडमीट मध्ये पण आहे थोडंसं. असं नाही की रेडमीट पूर्ण बंद करायचंय, पण कॅलेस्ट्रॉलचं प्रमाण जर कमी म्हणजे चांगलं ठेवायचं असेल हृदयाचं आरोग्य, तुम्ही त्याचं, काही जण आठवड्याला मटण खातात, अगदीच आठवड्यातून 2 ते 3 वेळा, ते योग्य नाहीये. तुम्ही 2 महिन्यातून तुम्ही 2 ते 3 वेळा खा मटण, नाही तुमचं कॅलेस्ट्रॉल लेवल एवढी वाढणार. आणि त्यातली चरबी आहे ती काढा, चरबी जी असते ना पांढरी, काही जण ती पूर्ण म्हणजे सगळीच घातलेली असते मटण मध्ये, तर ती काढून टाका आणि मग ते मटण खा. मटण मध्येही बरेच आहेत म्हणजे विटॅमिन्स बरेच आहेत, त्याच्यामध्ये पण त्याचे हेल्थ बेनिफिट्स आहेत मटणचे. फक्त हाच फरक आहे की तुम्ही दर आठवड्याला मटणचा समावेश करू नका. आणि तुम्हाला जर तुमचं कॅलेस्ट्रॉल लेवल वाढली असेल तर बंद करा शक्यतो. आणि वेट लॉस मध्ये पण शक्यतो मी देत नाही, म्हणजे असं मी इन्क्लूड करत नाही, कधीतरी चालतं वेट लॉस जर्नीमध्ये पण खाल्लेलं आहे. प्लास्टिक बद्दल म्हणला, आपल्याला आपलं शरीर निरोगी ठेवायचं असेल तर आहार आपण मेंटेन करतो, पण जर आपल्याला हार्टच आपलं निरोगी ठेवायचं आहे तर आहारामध्ये काही आहेत अशा गोष्टी जेणेकरून आपलं हार्ट थोडस निरोगी राहू शकेल आणि त्या गोष्टी आपल्याला समजतील. हृदयरोगासाठीच आहे की तुमचा मेन डाएट मध्ये आता असेल ओमेगा 3 रिच आहे, जसं की वॉलनट्स इन्क्लूड करा. वॉलनट्स रेग्युलर नाही आणि ओव्हर पण त्याचं नको इंटेक. 1 or 2 वॉलनट पर डे तुम्ही इन्क्लूड करा, किंवा पर वीक 2 to 3 डेज वॉलनट्स नक्कीच इन्क्लूड करा, कारण ओमेगा 3 रिच आहे. त्यानंतर फ्लॅक्सीड्स आहेत, ते पण हेल्प करतात कॅलेस्ट्रॉल लेवल कमी करण्यासाठी. लसूण आहे, कच्चा कांदा समावेश करा, कच्चा कांद्याचा, की जेणेकरून तुमची कॅलेस्ट्रॉल लेवल इतकी वाढणार नाही. आणि अजून एक आहे की हार्ट हेल्थसाठी जे असे बरेच पदार्थ आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला समजत नाही की बॅड कॅलेस्ट्रॉल आहे, जसं की फरसाण आहे, समजून येते ते बरेच दिवस तळून ठेवलेलं असतं. बाहेरचे पण जे बाहेरचं शक्यतो तळलेलं जे असतं ते बऱ्याच वेळा त्याच तेलातून ते काढलं जातं. ते जे तेल असतं ते तुमच्या आरोग्यासाठी नाही चांगले, जे बऱ्याच वेळा ते तळून एकाच तेलात ते तळलेलं असतं. मोठी अशी कढई असते आणि बऱ्याच वेळा कधीतरी तुम्ही खा, असं म्हणत नाही की तुम्ही अगदी बंद करा बाहेरचं,
पण त्याचं प्रमाण कमी ठेवा, त्याच्यामुळे तुमच्या हार्ट हेल्थसाठी चांगलं आहे. तेलाचं प्रमाण अशा बऱ्याच गोष्टींमध्ये की आपल्याला समजत नाही, फरसाण असेल किंवा काही रेडी टू इट फूड्स असतात, ते रेडी टू इट विषयी एक सांगेल की रेडी टू इट जे आहेत त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह प्रमाण खूप असतं. आता ओट्स मिळतात, सूप्स मिळतात, ते अवॉइड करा. रेडी टू इट्स म्हणजे काही असतील काही कंपन्यांचे किंवा, पण शक्यतो त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात. रेडी टू इट मध्ये सूप्स असतात, मिळतात, ओट्स मिळतात, रेडी टू इट ओट्स. रोल ओट्स आणा आणि करा ना. रोल ओट्सची खिचडी बनवा, उपमा बनवा, ओट्सचा डोसा बनवा. बरेच ओट्सचे पदार्थ आहेत असे. आणि ओट्सचा एक फायदा एक आहे ओट्स बद्दल की ओट्स हे फक्त वजन कमी करण्यासाठीच आहे, तसं नाहीये. ओट्समध्ये जे बीटा ग्लुटेन आहे ना, की जे हृदयरोगासाठी खूप चांगलं आहे, कॅलेस्ट्रॉल कमी करतं, जे त्यातलं बीटा ग्लुटेन आहे. त्यामुळे ते डायजेशन साठी एक चांगलं आहे. फायबर आहे, गुड प्रिबायोटिक, गुड प्रिबायोटिक ओट्स.